नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे उपेक्षा भाग 2. मागील भागांसाठी चॅनलला भेट द्या. मला वाटलं होतं ह्या शहरात चांगल्या पोरी भेटतील, गर्लफ्रेंड मिळेल, पण अनुभवाच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या भाच्याच झाल्या. राहिली सायली ती माधवी, माझ्या मित्राची बहीण, तीही मला मामाच म्हणते. आता भाचीला गर्लफ्रेंड कसं म्हणायचं म्हणून काम करतोय. मामा झालोय आणि आशीर्वाद गोळा करतोय. शीतल तर हे ऐकून एकदम गदगदली. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यावर आमंत्रित पाहुण्यांची जेवणं झाली. शीतलनं अनुभाला घरी चालण्याबद्दल विचारलं तेव्हा माधवी म्हणाली, अजून आमची जेवणं नाही झालेली. आम्ही सर्व व्यवस्था बघत होतो. एवढ्यात नाही मी जाऊ देणार अनुभाला. एकटी कशी येणार? माधवीची आई म्हणाली. एकटी कशानं? मामा आहे ना, तो सोडेल. शीतलनं विचारलं, सलील अनुभाला घरी सोडशील? सोडेन ना ताई, पण आमची जेवण आटोपल्यावर यांचा नाचगाण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे बराच उशीर होईल. तुम्ही हवं तेवढा वेळ थांबा, मग भाचीचा कान धरून तिला घरी आणून सोड. मामा आहेस तू तिचा. हसत हसत शीतलनं म्हटलं. शीतलनं असा हिरवा कंदील दाखवल्यावर देखील अनुभा सलील यायचा तेव्हा आपल्या खोलीतच दार लावून बसायची. त्यांच्याबद्दल कधी काही ती विचारत नसे की बोलत नसे, पण सलीलला ज्या दिवशी सुट्टी असायची त्या दिवशी ती मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते असे सांगून बाहेरच्या बाहेर सलीलला भेटायची. माधवीलाही कधी संशय आला नाही. कॉलेजच्या परीक्षा संपता घरात अनुभाच्या लग्नाची चर्चा झाली. तिनं सलीलला सांगितलं. सलील म्हणाला, मलाही तुझ्या आई अन काकूनं तुझ्यासाठी मुलगा बघायला सांगितला आहे. मग तू स्वतःचंच नाव सुचव ना. वेडी आहेस का? मी इथं येण्यापूर्वी इतकं टेन्शन दोन्ही घरामध्ये होतं, ते एवढ्यासाठीच की मी तुझ्या प्रेमात पडून लग्न करण्याचा हट्ट धरला तर केवढा अनर्थ होईल. ज्या घरात मुलगी दिली त्या घरातली मुलगी करत नाही. तू हे सर्व मानतोस? मी मुळीच मानत नाही, पण आपल्या कुटुंबातल्या मान्यता अन परंपरा मी मानतो, त्याचा आदर करतो. तुला माझ्या या प्रेमाची किंमत नाही आहे ना. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाबरोबर आयुष्य घालवण्याची कल्पनाही करू शकत नाही मी. तू पुरुष आहेस तेव्हा लग्न न करण्याचा तुझा हट्ट किंवा जिद्द तुझे घरातले लोक चालवून घेतील. मला मात्र लग्न करावंच लागेल. लग्न तर मीही करेनच ना अनुभा वैतागली. काय माणूस आहे हा. माझ्याखेरीज दुसऱ्या कोणाबरोबर आयुष्य घालवण्याची कल्पनाही असह्य होते याला, तरीही हा लग्न करणारच. तिनं संतापून त्याच्याकडे बघितलं. तिच्या मनातले भाव जाणून सलील म्हणाला, लग्न कोणाबरोबर का होईना, पण माझ्या आणि तुझ्या मनात आपणच दोघं असू ना. आपल्या जोडीदारांबरोबर आयुष्य घालवताना आपण हाच विचार सतत मनात ठेवायचा की तू आणि मी एकत्र आहोत, एकमेकांचे आहोत. अनुभानं स्वतःच्या मनाची समजूत काढली की आता जशी ती सलीलच्या आठवणीत जगते आहे तशीच लग्न झाल्यावरही जगेल. उलट जेव्हा लग्नानंतर भेटण्याचा प्रसंग येईल तेव्हा भेटी अधिक सहज सुलभ होतील, कारण विवाहितांकडे संशयानं बघितलं जात नाही. तिनं जेव्हा सलीलला सांगितलं तेव्हा तो एकदम उत्साहानं म्हणाला, वा, हे तर फारच छान. मग तर चोरून कशाला उघड राजरोज सगळ्यांच्या समोर गळाभेट घेईन. कुठेतरी फिरायला जाण्याच्या निमित्तानं हॉटेलात जेवायला नेईन. लवकरच दुबईला स्थायिक झालेल्या डॉक्टर गिरीश बरोबर अनुभाचं लग्न ठरलं. दिसायला तो सलीलपेक्षाही देखणा होता. भरपूर कमवत होता. स्वभावानं आनंदी, प्रेमळ आणि अतिशय सज्जन होता. पण अनुभा मात्र त्याच्या सलीललाच बघत होती. लग्नाला अनिशा काकूंच्या माहेरची खूप मंडळी आली होती. संधी मिळताच एकांतात अनुभानं सलीलला भेटून म्हटलं, आपल्या प्रेमाची खूण म्हणून, आठवण म्हणून मला काहीतरी भेटवस्तू दे ना. अगं देणार होतो,
पण अनिशाताईनं म्हटलं, घरून आईनं भक्कम आहेर पाठवला आहे. तू वेगळ्यानं काहीच द्यायची गरज नाही. अनुबाला खरं तर राग आला. अरे आईनं काही आहेर पाठवणं आणि तू भेटवस्तू देणं यात काही फरक आहे की नाही. आईनं आहेर केला तरी ती आजीजीनं म्हणाली, तरीही काहीतरी दे ना, ज्यामुळे तू सतत जवळ असल्याची भावना मनात राहील. सलीलनं खिशातून रुमाल काढला, त्याचं चुंबन घेतलं आणि तो अनुभाला दिला. अनुभानं तो डोळ्यांना लावला आणि म्हणाली, माझ्या आयुष्यातील ही सर्वात मौल्यवान वस्तू असेल. सुरुवातीपासूनच अनुभा गिरीशला सलील समजून वागवत होती, त्यामुळे तिला काहीच त्रास झाला नाही. उलट त्यांचं नातं खूपच खेळीमेळीचं आणि प्रेमाचं झालं. ती गिरीशबरोबर सुखी होती. तिनं ठरवलं होतं की सलील भेटला की त्याला सांगायचं. फॉर्म्युला सक्सेसफुल, पण सांगायची संधीच मिळाली नाही. नैनितालला हनीमून साजरा करून ती माहेरी आली, तेव्हा गोलूला सलीलची मोटरसायकल चालवताना बघून तिनं विचारलं, सलील मामाची मोटरसायकल तुझ्याकडे कशी? सलील मामाकडून पप्पांनी विकत घेतली माझ्यासाठी. पण त्यानं विकली कशाला? कारण तो कॅनडाला गेलाय. अनुबा एकदम चमकलीच. अचानक कसा गेला कॅनडाला? ते मला काय ठाऊक. कसं बसं अनुबानं स्वतःला सावरलं. सायंकाळी ती माधवीकडे भेटायला गेली. तिला खरं तर मोहनकडून सलीलबद्दल जाणून घ्यायचं होतं. तिनं मोहनला विचारलं, माझ्या लग्नात आला होता तेव्हा सलील मामा काहीच बोलला नव्हता. एकाएकी कसा काय कॅनडाला निघून गेला? पहिल्यांदा जाताना कुणीच एकाएकी परदेशात जात नाही अनु. सलील इथं त्याच्या कंपनीच्या हेड ऑफिसमध्ये कॅनडाला जाण्याआधी खास ट्रेनिंग घ्यायलाच आला होता. ट्रेनिंग संपलं आणि तो कॅनडाला गेला. सगळं ठरलेलं होतं, मोहन म्हणाला. मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल आणि स्टोरी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.